नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, पवित्र पोर्टलवर जाहिराती नोंदणीची प्रोसेस सुरू आहे आणि या जाहिराती नोंदणीकरिता आपणा सर्वांना माहिती आहे की 10 जुलै ही शेवटची तारीख होती। अनेक अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये हा प्रश्न होता की सर आता पुन्हा मुदतवाढ मिळणार का? होय मित्रांनो, मुदतवाढ मिळणारच होती आणि ती आज रोजी मुदतवाढ जाहीर झालेली आहे। तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं देखील असेल, परंतु आपल्या चॅनलवर अगदी विश्वासार्ह माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते। प्रत्येक गोष्टीची शहानिशा केल्यानंतरच तुम्हाला फायनल कन्फर्मेशन दिलं जाते मित्रांनो। त्यामुळे पवित्र पोर्टलची जी काही वेबसाईट आहे त्यावर अधिकृत सूचना आलेली आहे। अधिकृत जे काही प्रसिद्धी पत्रक आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्यावर शेवटची जी दिनांक आहे आपणा सर्वांच्या माहितीसाठी मी सांगत आहे मित्रांनो, या ठिकाणी आहे ती 20 जुलै पर्यंत ही मुदतवाढ करण्यात आलेली आहे। या अगोदर आपणा सर्वांना माहित आहे की 11 मे 2026 रोजी पहिलं जे पत्र होतं ते या पोर्टलवर आपल्याला प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये 1 मे 2026 पासून 31 मे 2026 पर्यंत विविध आस्थापनांना पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी मुभा देण्यात आली होती, वेळ देण्यात आलेली होती। त्यानंतर 15 जूनला दुसरं पत्र प्रसिद्ध झालेलं आहे आणि 1 मे 2026 पासून 30 जून 2026 पर्यंत पहिली मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आल्याचे दिसून येत आहे। आणि ही पहिली मुदतवाढ होती मित्रांनो चांगली 1 मे पासून तर 30/6/2026 पर्यंत, म्हणजे मे महिना पूर्ण आणि जून महिना पूर्ण असे 2 महिने कालावधी देऊन देखील जाहिराती अपलोड पूर्णपणे झालेल्या नव्हत्या। त्यामुळे पुन्हा 30 जून 2026 ला पत्र प्रसिद्ध झालं आणि त्या ठिकाणी दुसरी मुदतवाढ या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे आणि ती आहे 10 जुलै 2026 पर्यंत। आणि आज रोजी ज्या वेळेस मी व्हिडिओ बनवत आहे 10 तारखेला, तर हे सायंकाळी प्रसिद्ध झालेलं जे पत्र आहे त्या पत्रानुसार आता आपल्याला 10 जुलै पासून ते 20 जुलै पर्यंत म्हणजे 10 दिवसांची ही तिसरी मुदतवाढ आपल्याला देण्यात आलेली आहे। आता या तिसऱ्या मुदतवाढी अखेर अनेक ज्या आस्थापना आहेत ज्यांनी पवित्र पोर्टलवर जाहिराती अद्यापही अपलोड केली नाही, त्या आस्थापनांना या ठिकाणी मुदतवाढ देऊन आपल्या जाहिराती पवित्र पोर्टलवर नोंदण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, आता वारंवार मुदतवाढ मिळून या ठिकाणी 20 जुलै पर्यंत जाहिराती अपलोड होण्याचं काम सुरू असणार आहे। त्यामध्ये अपेक्षा आहे की सर्व आस्थापनांनी आता जाहिराती अपलोड केल्या तर पवित्र पोर्टलवर जास्तीत जास्त जागा येतील आणि फेस 1 चा जो म्हणजे पहिला टप्पा असतो तो या ठिकाणी जास्तीत जास्त जागांचा निश्चितपणे होऊ शकेल आणि जास्तीत जास्त जर जागा पवित्र पोर्टलवर आल्या तर जो अभियोग्यता धारकांचा मेरिट आहे तो खाली येऊ शकतो आणि अनेक अभियोग्यता धारकांचं शिक्षक होण्याचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होऊ शकते। आता जसं जसं या ठिकाणी ही प्रोसेस लांबत जाणार आहे तसं तसं प्राधान्यक्रम देण्याची जी प्रोसेस असते ती देखील लांबत जाते। त्यामुळे प्राधान्यक्रमाच्या साठी देखील पुढे चालून जो 8 ते 10 दिवसाचा कालावधी जर दिला त्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी जर आल्या तर त्यामध्ये देखील मुदतवाढ होत असते। त्यामुळे या प्रक्रियेला आरामशीर वेळच लागणार आहे आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप काय होणार आहे की पुढची प्रक्रिया पार पडत जाणार आहे। परंतु बऱ्याच अभियोग्यता धारक मित्रांना यामुळे निराशा वाटत आहे की आता ही तिसऱ्यांदा मुदतवाढ झालेली आहे। त्यामुळे मित्रांनो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की मुदतवाढ होणे न होणे याच्यासाठी फक्त शासनच रिस्पॉन्सिबल नाहीये, तर याच्यासाठी ज्या आस्थापना आहेत त्यांनी जाहिराती जर दिल्या नाहीत तर मग कमी जागेवर भरती काढली आणि त्यामध्ये जर प्रक्रिया राबवली तर अनेक जे उमेदवार आहेत त्यांचं जे जागा आहे सिलेक्शन होण्याची जी प्रोसेस आहे ना त्याच्यामध्ये त्यांना स्थान मिळणार नाही, कारण कमी जागा आणि स्पर्धा जास्त झाली तर मेरिट वाढतो आणि मेरिट वाढला तर मग अनेक उमेदवारांचं सिलेक्शन त्यामध्ये होणार नाही। पण यामध्ये जो खऱ्या अर्थाने या शिक्षक भरतीचा लाभार्थी विद्यार्थी आहे तो मात्र शिक्षकांपासून वंचितच राहताना या ठिकाणी दिसत आहे। आता अभियोग्यता धारकांच्या भल्यासाठी जर आपण विचार केला तर एक महिना पण काढणं जरासं त्यांच्यासाठी कठीण वाटत असलं तरी याचा लॉंग टर्म बेनिफिट
म्हणजे जे काही सिलेक्शन आहे त्याचे चान्सेस जास्त वाढण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी वाटते. म्हणून मित्रांनो, आता ठीक आहे, मुदतवाढ झाली तर निराश होऊ नका, परंतु आता तुम्ही या व्यतिरिक्त पवित्र पोर्टलवर जे प्राधान्यक्रम देण्याची सुविधा सुरू होणार आहे त्याच्यावर तुम्ही आता फोकस करायला पाहिजे. त्यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे की जर आपला जो मेरिट आहे TIITचा म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचा, हा कसाही असू दे, पण विथ इंटरव्ह्यू साठी देखील तुम्हाला तयारी करावी लागणार आहे ना. तर विथ इंटरव्ह्यू साठी तुम्हाला कुठल्या प्रकारची तयारी असायला पाहिजे, मुलाखतीची तयारी कशी, पाठ कसा लिहावा, पाठ वाचन कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचे तुम्हाला बेसिक आयडिया असणं आवश्यक आहे. ती वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतच राहणार आहे. त्याचबरोबर विदाऊट इंटरव्ह्यू साठी देखील तुम्ही पात्र ठरणार आहात. तर त्यासाठी मित्रांनो, कशा प्रकारे प्राधान्यक्रम दिले पाहिजेत, तर याच्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. त्यामुळे चॅनलशी जोडलेले राहा. चॅनलवर त्याच्या संदर्भात असलेले व्हिडिओ तुम्ही बघा. यापूर्वी देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत, अनेक अभियोग्यताधारकांनी त्यांना बघून त्याची माहिती घेऊन त्यांना त्याचा फायदा झालेला आहे. तुम्हाला देखील याचा निश्चितपणे फायदा होईल. त्यामुळे बी कनेक्टेड विथ अवर चॅनल, and if you have not subscribed our channel, then I request you all please do subscribe and press the bell icon for the further notification. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त जाहिरात ती अपलोड करण्याची जी मुदतवाढ आहे यांच्या संदर्भात अपडेट देण्यासाठी या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आपल्या मित्रांना देखील शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग टिल टू द एंड.